मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहिफळे 11वीच्या अर्थशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 3 विभाजन मूल्य या प्रकरणाच्या स्वाध्यायाला घेऊन मी तुमच्यासाठी यूट्यूबवरून आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा स्वाध्याय, त्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचा अर्थ व त्या प्रश्नाचे योग्य आणि समर्पक उत्तर आपण या यूट्यूब व्हिडिओच्या दरम्यान समजून घेणार आहोत। यासाठी आपण आपलं क्रमिक पुस्तक आणि वही सोबत घेऊन या प्रश्नांची उत्तरं नोट आउट करावीत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 च्या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। या प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाची विभागणी 3 भागामध्ये आहे। एक, ते विधान दिलेलं असेल, त्या विधानाशी संबंधित असणारे किंवा नसणारे 4 विधान दिलेले असतील आणि तिसरा भाग म्हणजे पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो। पाहूया पहिलं विधान। खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाहीत। आता लागू न होणारी विधान आपल्याला समजून घ्यायची किंवा पाहायची आहेत। बघा, प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी, हे विधान मात्र लागू होतं। दुसरं बघा, यात निरीक्षणाचे समान 4 भाग करता येतात, म्हणजे चतुर्थकामध्ये निरीक्षणाचे किंवा संख्यांचे किंवा सामग्रीचे समान 4 भाग केले जातात, हेही लागू होतं। नंबर 3, ते Q1 Q2 Q3 हे सांकेतिक दाखवितात, म्हणजे आपण चतुर्थक हा Q1 Q2 Q3 ने दर्शवतो, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे। आणि Q2 हा सारणीचा मध्यगा असतो, हेही विधान बरोबर आहे, कारण Q2 म्हणजेच मध्यांक असतो, त्यामुळे 4ही विधान ही बरोबर आहेत किंवा खरी आहेत। आणि इथं लागू न होणारी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळं लागू न होणारं एकही विधान नाही किंवा लागू होत नाही असं एकही विधान या अ ब क ड मध्ये नाही, त्यामुळं यापैकी नाही हा चौथा क्रमांक या उत्तरासाठी बरोबर आहे। दुसरं विधान बघा, खालील सारणीचे 7वे दशमक कोणते? आता सारणीचे 7वे दशमक विचारलेले आहे। आपण दशमकाचं मापन करत असताना ते D1 पासून ते D9 पर्यंत त्याचं मापन केलं जातं। या ठिकाणी साधी सारणी देण्यात आलेली आहे आणि ही सारणी चढत्या क्रमानं ही संख्या चढत्या क्रमानं मांडलेल्या आहेत। त्यानुसार जर आपण लक्षात घेतलं तर यातलं 7वं दशमक 10 ही संख्या येईल आणि 10 ही संख्या पर्यायामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायामध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळं 10 हे या विधानाचं योग्य पर्याय आहे किंवा उत्तर आहे। त्यानंतर तिसरं विधान बघा, तिसरं विधान आहे कोणती विधाने बरोबर ते निवडा, म्हणजे या खाली देण्यात आलेल्या विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत ती आपल्याला निवडायची आहेत आणि मग योग्य पर्याय निवडायचा आहे। बघा, शतमकात सारणीचे 100 समान भाग करून एकूण 99 बिंदू येतात। हे विधान बरोबर आहे, कारण शतमक हे सामग्रीचे किंवा सारणीचे समान 100 भाग करतं आणि ती 99 असतात, म्हणजे 99 बिंदू येतील, बरोबर आहे। दशमकाचे एकूण 9 भाग होतात। आता दशमक हे सामग्रीचे किंवा संख्यांचे समान 10 भाग करते, त्यामुळे हे विधान बरोबर नाही। हे विधान बरोबर नाही। चतुर्थक Q1 Q2 Q3 असे दर्शविले जाते, हे विधान बरोबर आहे। आणि शतमक आणि दशमक अनुक्रमे P आणि D ने दर्शवितात, हेही विधान बरोबर आहे। म्हणजे बरोबर विधानामध्ये क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळं पर्यायामध्ये जिथं क आणि ड हे पर्याय दिलेले आहेत त्याच पर्यायाला आपण निवडावं लागेल। बघा, या उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये क आणि ड देण्यात आलेला आहे, त्यामुळं या विधानाचं योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न बघा, आता वस्तुनिष्ठ प्रश्नामध्येच विचारला जाणारा योग्य पर्यायाची जोडी निवडा हा प्रश्न पाहूया। या ठिकाणी अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे। अ गटामध्ये हे चतुर्थक आहे। चतुर्थक मापनाचं जे अखंडित श्रेणीतील सूत्र आहे ते सूत्र असं आहे QI = L प्लस in bracket IN/4 - CF डिवायडेड बाय F ब्रॅकेट क्लोज इंटू H, हे चतुर्थकाचं सूत्र आहे।
दशमकाचं सूत्र डी ने आपण दर्शवतो आणि शतमकाचे सूत्र आपण पी ने दर्शवतो. त्याच्यामुळं 1 ला क, 2 ला अ आणि 3 ला ब अशा पद्धतीचे पर्याय आपल्याला शोधावे लागतील. पहा, या पर्यायामध्ये दुसऱ्या क्रमांकावर ते दिलेलं आहे. 1 ला क दिलेला आहे, 2 ला अ दिलेला आहे आणि 3 ला ब दिलेला आहे. त्याच्यामुळं आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3, खालील पारिभाषिक शब्द सांगा. हाही वस्तुनिष्ठ स्वरूपाचाच प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला दिलेल्या विधानासाठी एक योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचा असतो. बघा, एक पहिलं विधान आपण पाहूया. समान भागामध्ये माहितीचे किंवा आकडेवारीचे विभाजन करण्याची प्रक्रिया. आपण याला म्हणजे जी सामग्री आहे किंवा माहिती आहे किंवा आकडेवारी आहे त्याचे समान विभाग करणं किंवा विभाजन करणं याला आपण विभाजन मूल्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे याच्यासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे विभाजन मूल्य. दुसरं विधान बघा. जे मूल्य दिलेल्या सामग्रीचे 10 समान भागामध्ये विभागणी करते त्याला आपण दशमक असं म्हटलेलं आहे. त्यामुळं दुसऱ्या विधानासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द दशमक असा आहे. तिसरं विधान. जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे 4 समान भागामध्ये विभागणी करते त्यांना आपण चतुर्थक असं म्हटलेलं आहे. त्यामुळं तिसऱ्या विधानाचं उत्तर आहे चतुर्थक. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला समजून घेता येतील आणि त्याची उत्तर सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील उदाहरणे सोडवा. यामध्ये आपल्याला ही एक साधी श्रेणी किंवा वैयक्तिक श्रेणी दिलेली आहे. या वैयक्तिक श्रेणीसाठी आपल्याला पहिले चतुर्थक म्हणजे Q1 आणि चौथे दशमक म्हणजे D4 आणि 26वे शतमक म्हणजे P26 काढण्यास सांगितलेले आहे. असा प्रश्न हा शक्यतो मोठ्या प्रश्नांमध्ये विचारला जातो आणि यातील कोणताही एक विभाजन मूल्य काढण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. असा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 मध्ये किंवा प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये अगोदर आपल्याला आकडेवारी चढत्या क्रमानं मांडून घ्यावी लागते आणि त्यानंतर चतुर्थकाचं सूत्र वापरून चतुर्थकाचं मापन, दशमकाचं सूत्र वापरून दशमकाचं मापन आणि शतमकाचं सूत्र वापरून शतमकाचं मापन आपल्याला या दिलेल्या उदाहरणावरून करता येईल. प्रश्न क्रमांक 2 हे उदाहरण खंडित श्रेणीचं आहे आणि या खंडित श्रेणीमध्ये आपल्याला तिसरे चतुर्थक, त्यानंतर 5वे दशमक आणि 35वे शतमक काढायला सांगितलेले आहे. हेही आपल्याला त्या विभाजन मूल्यांच्या सूत्रांचा वापर करून आणि या आकडेवारीवरून संचित मूल्य मोजून म्हणजे CF काढून त्याच्यानंतर त्या सूत्रांचा वापर आपल्याला करावा लागेल आणि त्यानुसार त्याचं उत्तर शोधावं लागेल. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं शोधा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील आकडेवारीवरून 50वे शतमक काढा. हे उदाहरण मात्र अखंडित श्रेणीमधील आहे आणि अखंडित श्रेणीमध्ये हे जे वर्ग करून देण्यात आलेले आहेत किंवा जे गट आहेत आणि त्या गटाची वारंवारता म्हणजे F म्हणजे फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण कामगार संख्या असं म्हणत आहोत, हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि यावरून आपल्याला अगोदर संचित वारंवारता म्हणजे CF काढावा लागेल आणि त्यानंतर मग 50वे शतमक काढण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करून त्या सूत्रामध्ये किमती ठेवून मग त्या शतमकाचं मापन करता येतं. अशा पद्धतीने ही उदाहरणं आपणास प्रत्यक्षपणे सोडवायची असतात. या ठिकाणी खालील आकडेवारीवरून तिसरे चतुर्थक काढा हे सुद्धा एक अखंडित श्रेणीमध्ये मधील दिलेलं हे उदाहरण आहे. याही ठिकाणी अखंडित श्रेणीमधील वर्ग आणि त्या वर्गासाठीची वारंवारता म्हणजे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, ती फ्रिक्वेन्सी उद्योग संख्येच्या स्वरूपात दिलेली आहे आणि याही उदाहरणावरून आपण तिसरे चतुर्थक काढू शकतो त्याच्या सूत्रांचा वापर करून. प्रश्न 5व्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अखंडित श्रेणीतील उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशी उदाहरणं ही आपणास जर अखंडित श्रेणीतील उदाहरणं असतील
तर ती आपणास 6व्या प्रश्नामध्ये 8 गुणांसाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात। या 5व्या उदाहरणामध्ये 7वे दशमक काढण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि हे 7वे दशमक कसं काढायचं हे आपण शिकलेलो आहोत किंवा आपणास माहिती आहे। याच्यासाठी अगोदर आपल्याला एक संचित वारंवारतेचा कॉलम करावा लागतो। ते संचित वारंवारता काढल्यानंतर मग लहान सूत्राचा वापर करून च्या पदाचं मूल्य शोधावं लागतं। च्या पदाचं मूल्य संचित वारंवारतेच्या कोणत्या संख्येत समाविष्ट होतं ते पाहावं लागतं आणि त्याच्याबरोबर जो वर्ग निश्चित होईल तो वर्ग आपला दशमक वर्ग असतो आणि मग मोठ्या सूत्राचा वापर करून आपण दशमक मूल्य शोधू शकतो आणि तीच प्रक्रिया इकडे शतमकासाठी करावी लागते। उदाहरण क्रमांक 6 मध्ये जे उदाहरण दिलेलं आहे तेही उदाहरण अखंडित श्रेणीसाठीचं उदाहरण आहे। त्याचीही प्रक्रिया आपल्याला माहिती आहे। संचित वारंवारता काढणे, छोट्या सूत्रावरून च्या पदाचे मूल्य काढणे, ते संचित वारंवारतेमध्ये शोधणे आणि त्याच्याबरोबर जो वर्ग येईल तो वर्ग शतमक वर्ग म्हणून निश्चित करून मोठ्या सूत्राचा वापर करून पुढील प्रक्रिया करणे। हे आपण उदाहरणे आपल्याला प्रत्यक्षपणे सोडवावी लागतात। पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानाशी सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेसाठी किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण लिहावं लागतं। ते कसं ते आपण या विधानावरून पाहू। विभाजन मूल्यांचा वापर फक्त सैद्धांतिक दृष्ट्या केला जातो आणि त्याचा परंतु व्यावहारिक दृष्ट्या नाही असं विधान केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या विधानाशी मी सहमत नाही असं लिहावं लागेल, कारण विभाजन मूल्यांचा वापर व्यावहारिक दृष्ट्या केला जातो, फक्त सैद्धांतिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्या विभाजन मूल्य हे उपयोगी ठरतात किंवा व्यावहारिक दृष्ट्या त्याचा वापर केला जातो हे आपणास याच प्रकरणामध्ये वरील विश्लेषणामध्ये अभ्यासायला मिळेल किंवा याचं विश्लेषण आपण पाहू शकता। या ठिकाणी बघा, चतुर्थक, दशमक आणि शतमक यांचे अर्थशास्त्रातील व्यावहारिक उपयोग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या व्यावहारिक उपयोगाचं जे विश्लेषण केलेलं आहे हे विश्लेषण आपणास या प्रश्नाच्या उत्तरासाठी अपेक्षित आहे। त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणायचंय आणि मग त्या विभाजन मूल्यांचं व्यावहारिक महत्त्व आपल्याला स्पष्ट करायचं आहे। दुसरं विधान, सरासरी मूल्य हे प्रातिनिधिक मूल्यांचे अयोग्य प्रतिनिधित्व करू शकते। म्हणजे सरासरी मूल्य हे प्रातिनिधिक मूल्यांचे अयोग्य प्रतिनिधित्व करू शकतात, त्याच्यामुळं आपण विभाजन मूल्य वापरतो। त्यामुळे या विधानाशी मी सहमत आहे असं म्हणावं लागेल आणि त्याचं विश्लेषण सविस्तरपणे लिहावं लागेल। नंबर 3, मध्यगेला दुसरे चतुर्थक असेही म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, याही विधानाशी सहमत आहे असं लिहावं लागेल आणि मध्यगा म्हणजे काय त्याचं विश्लेषण आणि चतुर्थक म्हणजे काय त्याचं विश्लेषण व दुसरे चतुर्थक हे मध्यगा कसे असते याचं स्पष्टीकरण आपल्याला या मुद्द्याच्या स्पष्टीकरणात किंवा या प्रश्नाच्या स्पष्टीकरणात द्यावं लागेल। अशा पद्धतीने आपण सहमत आहेत की नाही हे स्पष्ट करावं लागेल आणि प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या तक्त्याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा अशा स्वरूपाचा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये 5व्या प्रश्नामध्ये विचारला जातात। खालील उदाहरणावरून किंवा तक्त्यावरून किंवा उतार्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, यामध्ये असा प्रश्न विचारला जातो। या ठिकाणी एक खंडित श्रेणी देण्यात आलेली आहे आणि त्या खंडित श्रेणीच्या उदाहरणावरून काही प्रश्न देण्यात आलेले आहेत। पहिले चतुर्थक Q1 आणि तिसरे चतुर्थक Q3 यांची सूत्रे लिहा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे Q1चं सूत्र लिहिण्यासाठी आणि Q3चं सूत्र लिहिण्यासाठी एक गुण असे 2 गुणांसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। नंबर 2, दिलेल्या माहितीच्या आधारे श्रेणीतील शेवटच्या मूल्याची संचित वारंवारता काढायला सांगितलेली आहे। म्हणजे CF काढण्यासाठी आपल्याला 1 गुणासाठी CF काढता येईल आणि वरील माहितीच्या आधारे एकूण वारंवारता म्हणजे N शोधा असं म्हटलेलं आहे। हे सुद्धा 1 गुणासाठी आपल्याला या विद्यार्थी संख्येची जी बेरीज असेल ते आपलं N असेल ते आपल्याला काढता येतं। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून आपण
विभाजन मूल्य या तिसऱ्या प्रकरणाच्या स्वाध्यायाबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. धन्यवाद.